नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज ना मी इथे बनवलेल्या आहे घरी बनवलेल्या शेवयांपासून मोकळ्या मोकळ्या आणि तिखट शेवया इथे बनवलेल्या आहे. तर माझ्या मुलीला ना तिखट शेवया फार आवडतात आणि सोबतच तिला तर इथे ना स्कूल चालू झालेला आहे. तर माझी मुलगी म्हणत होती की मम्मी आज काय देते टिफिनवर, तर तिच्या टिफिनवर देण्यासाठी मी इथे शेवया बनवलेल्या आहे. तर तिचीच अशी फर्माईश होती की मम्मी मला शेवया बनवून दे म्हणून. तर तिच्या सांगण्यावरूनच मी इथे शेवया बनवलेल्या आहे. तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावं, म्हणून मी इथे तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करत आहे. ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे मी शेवयामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत त्या तुम्हाला माहीत पडून जाईल. तर जास्त वेळ न घेता चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि जर का व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला मग सगळ्यात आधी मी इथे घेतलेल्या आहे शेवया. आधीच मी इथे वापरून घेतलेल्या होत्या, म्हणजे असा पाण्यामध्ये टाकून त्याला गरम करून घेतल्या होत्या. आणि इथे कांदा घेतलेला आहे, थोडंसं लसूण आणि इथे कढीपत्ता, मिरची आणि टोमॅटो घेतलेला आहे. तर बारीक असं चिरून घेतलेलं आहे मी सगळ्या गोष्टी. तर आता ना इथे गॅस चालू करून कढईमध्ये ना 2 चमचे इतकं तेल टाकून मी तापायला ठेवून देत आहे. तर तेल इथे तापलं की नाही असं हात ठेवून बघायचं. तेल तापलं असेल तर त्याची गरम वाफ जी आहे ते हाताला येऊन लागतात. तर तेल इथे तापलेलं होतं तर मी यामध्ये मोहरी टाकत आहे. मोहरी इथे छान तडतडली का मग त्याच्यामध्ये थोडंसं आपण जिरंसुद्धा टाकूया. आणि जिरंसुद्धा छान इथं तडतडलं की मग त्याच्यामध्ये अर्धी मूठ इतके मी इथे शेंगदाणे टाकलेले आहेत. तर शेंगदाण्यालासुद्धा छान असं खरपूस भाजून घेतलं की मग नंतर त्यामध्ये आपण टाकूया लसूण आणि मग कांदा. इथे लसूण आधी टाकायचं होतं आणि नंतर कांदा टाकायचा होता, तर मी इथे कांदा आधी टाकला आणि नंतर लसूण टाकलेला आहे. तर हरकत नाही, तुम्ही आधी लसूण टाकून घ्या आणि मग नंतर कांदा वगैरे टाकून घ्या. तर शेंगदाणे ना तुम्ही आधीच इथे तळून खरपूस असे काढून बाजूला ठेवले तरी चालते. तर पण मी इथे त्याच्यामध्येच टाकून इथे खरपूस भाजून घेतलेले आहे. तर आता ना यामध्ये मी टाकलेला आहे कढीपत्ता आणि सोबतच इथे 2-3 हिरव्या मिरच्या कापलेल्या होत्या, तर त्यासुद्धा मी इथे टाकत आहे. मी ना याच्यामध्ये तिखट पावडर टाकणार आहे, म्हणून मी इथे मिरची कमी टाकलेल्या आहेत. तर आता ना इथे टोमॅटोसुद्धा मी टाकलेला आहे. टोमॅटोसुद्धा इकडे तिकडे 2 मिनिट फिरवून घेऊ आणि मग नंतर त्याच्यामध्ये तिखट पावडर अर्धा चमचा इतकं मी तिखट पावडर टाकलेला आहे. आणि सोबतच इथे चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा इतकं मी हळद टाकलेली आहे. तर तुम्ही ना यामध्ये धनिया पावडर, जिरा पावडर किंवा मॅगी मसाला, पास्ता मसाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाकू शकता, पण मी इथे टाकलेलं नाही आहे कारण माझी मुलगी वगैरे खाते म्हणून मला ते आवडत नाही. तर म्हणून मी बाहेरच्या गोष्टी कोणतीच इथे मी ॲड केलेल्या नाही आहेत. तर जे आपले घरगुती ज्या पद्धतीने आपल्याला बनवता येते त्याच पद्धतीने मी इथे बनवलेलं आहे. तर यालासुद्धा आता आपण 2-3 मिनिटे असं हलवून घेऊ आणि मग नंतर झाकण ठेवून ना टमाटर सॉफ्ट होतपर्यंत आपण शिजवून घेऊ. तर आता ना इथे टमाटर सॉफ्ट झाले की ते आपण झाकण काढून बघून घेऊ. बघा इथे टमाटर छान व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहे आणि सगळ्याच गोष्टी सोबतच इथे शिजलेल्या आहेत. तर आता ना इथे मी शेवया ज्या गरम करून उकडून ठेवलेल्या होत्या तर त्या मी इथे टाकून देत आहे. तर आता ना इथे शेवया सगळ्या टाकून झालेल्या आहेत माझ्या. आता ना याला मिक्स करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता शेवया माझ्या पूर्ण मिक्स करून झालेल्या आहेत. तर छान असा कलरसुद्धा आलेला आहे इथे आणि छान इथे मोकळ्या मोकळ्या शेवयासुद्धा झालेल्या आहेत. तर याला ना 2 मिनिटे आपण झाकण ठेवून फक्त वाफवून घेऊ आणि मग नंतर आम्ही तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. तर इथे 2 मिनिटं झाले होते. तर तुम्ही बघू शकता इथे शेवयासुद्धा छान अशा सॉफ्ट झालेल्या आहेत आणि जे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकलेले होते ते सुद्धा इथे शेवयाला छान लागलेले आहेत. तर बघू शकता इथे किती मस्त शेवया मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत. तर शेंगदाणे इथे मी थोडे कमी टाकले होते म्हणून इथे शेंगदाणे थोडे कमी वाटत आहेत. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे शेंगदाणे जास्त प्रमाणात टाकू शकता. तर इथे ना आता मी सांबारसुद्धा टाकून देत आहे. सांबार टाकूनसुद्धा याला 2-3 मिनिटे छान हलवून घेऊ आणि मग नंतर मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून सर्व करून दाखवते. तर इथे बघा आता मी प्लेटमध्ये काढून दाखवत आहे. तुम्हाला समजूनच येत असेल की ते शेवया किती मोकळ्या मोकळ्या आणि सॉफ्ट झालेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा इथे अशाच पद्धतीने बनवून बघा आणि तुमच्या पण शेवया अशा सॉफ्ट आणि छान लुसलुशीत आणि मोकळ्यासुद्धा होणार.
तर व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.